नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या चॅनलवर. तर आज आपण सुरू करूया नवीन स्टॉक्स अनालिसिस. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता JSW स्टील तुम्हाला दिसत आहे. तुम्ही बघू शकता आपण जो टाईम फ्रेम आहे नेहमीप्रमाणे मंथली हा टाईम फ्रेम चूज केला आहे. ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यासाठी हा टाईम फ्रेम खूप बेस्ट टाईम फ्रेम आहे. आणि ज्यांना जे न्यू ट्रेडर आहेत किंवा बिगिनर आहेत त्यांच्या शिक्षणासाठी टाईम फ्रेम खूप चांगला टाईम फ्रेम आहे. कारण की यामध्ये मुवमेंट खूप स्लो होते. एक मंथमध्ये एक कॅन्डल बनते. त्यामुळे तुम्ही इथे शिकू शकता आरामात. आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे लक्षात घ्या मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठलाही चॉईस रँडमली चूज केला आणि इन्व्हेस्ट केला असं नाही. तुम्हाला प्रॉपर तुम्ही ट्रेडिंग करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा, यामध्ये तुम्हाला प्रॉपर सिस्टम हीच लागते. की तुम्ही कुठलाही स्टॉक घ्या किंवा घ्या आणि रँडमली करा, यामध्ये तुमचं नुकसानच होणार आहे. तुम्हाला पैसे कमवायचे आहे तर तुम्हाला एक प्रॉपर सिस्टमच लागेल. तर आता बघता स्क्रीनवर आपला जो टाईम फ्रेम आहे तो JSW स्टीलमध्ये मंथ टाईम आहे. आणि आपल्या रूलनुसार स्टॉक लॉन्च करावा. तुम्ही बघू शकता 2000 तुम्ही बघू शकता स्क्रीनवर 2000 ते 2016 या काळामध्ये या स्टॉकने पूर्णपणे टाईम वाईज हा पूर्णपणे एका रेंजमध्ये आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण एक रेंजमध्ये आहे. या रेंजला त्यांनी 2016मध्ये तोडला आहे. म्हणजे जवळजवळ 8 ते 9 वर्षानंतर त्यांनी ती ब्रेकआउट तोडला आहे. याचा अर्थ काय आपला स्टॉक सिलेक्शनचा, की जो स्टॉक मंथली टाईम फ्रेम 8 ते 12 वर्षामध्ये जो ब्रेकआउट देतो तो आपल्याला चूज करायचा आहे. आणि एंट्री कुठे घ्यायची आहे, ब्रेकआउट दिल्यानंतर जी ग्रीन कॅन्डल बनते तिथेच आपल्याला त्याच्या क्लोजिंगला, म्हणजे जवळजवळ इथे बघू शकता 146.40ला त्या क्लोजिंग झाला होता. तो आपला बायचा सिग्नल होता. आणि स्टॉप लॉस काय होता, आता स्टॉप लॉस तो ही जी आपली जी लाईन आहे ती ब्ल्यूवाली, आपण एक लाईन आखतो या ब्रेकआउटच्यावर करेक्शनच्यावर. त्या लाईनीच्या खाली कुठल्याही कॅन्डलनी, रेड कॅन्डलनी जर क्लोजिंग खाली दिला तर आपल्याला 1 सेकंदाचाही विचार न करता एक्झिट करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल तर तुम्ही पूर्णपणे तुमच्या कॅपिटलची रिस्क घेत आहे. स्टॉप लॉसचा अर्थच आहे की तुम्ही तुमच्या कॅपिटलला प्रोटेक्ट करतात. त्यामुळे तुम्हाला स्टॉप लॉस लावणं खूप जरुरी आहे. आता तुम्ही बघू शकता जिथून आपला ट्रेंड चालू झाला हा बघू शकता. तर हा 2018मध्ये इथे थोडा कोविडमुळे स्टॉकमुळे थोडी करेक्शन आली होती. हा बघा, ही मोठी करेक्शन होती. पूर्ण इंडेक्स आणि पूर्ण स्टॉक्समध्येच ती करेक्शन आली होती. तो मोठा एक कोविडचा काळ होता. तुम्ही बघू शकता. पण तुम्ही इथे बघू शकता 1 एप्रिल 2020मध्ये तर जो क्रॅश आला आहे, जो बरोबर आपली जी लाईन आहे तिथेच त्याने टच करून तुम्ही बघू शकता इथे 1 एप्रिल 2020 त्या कॅन्डलला टच करून ग्रीन कॅन्डल बनवून तिथून परत तो तुम्ही बघू आज जवळजवळ JSWची प्राईस 1255 आहे. याचा अर्थ ज्या मित्रांना एंट्री करायची होती या स्टॉकमध्ये तर 2020मध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता 146 तो स्टॉक. हा स्टॉक पूर्णपणे मल्टीबॅगर आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मंथली टाईम फ्रेममध्ये जो पण स्टॉक 10 ते 12 आपण तोच स्टॉक सिलेक्शन 8 ते 12 वर्षामध्ये का करतो, कारण की 8 ते 12 करेक्शन नंतर जो पण स्टॉक निघतो तो खूप मोठ्या ट्रेंडमध्ये जातो. त्यालाच आपण मल्टीबॅगर असं म्हणतो. तुम्ही बघू शकता तो स्टॉक 146 ते 1200 म्हणजे जवळजवळ त्यांनी 8 ते 9x रिटर्न तुम्हाला दिलेला आहे त्या चार्टमध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की प्रॉफिट कसा करायचा, तर आपण EMA 46 देतो. तुम्ही बघू शकता 2020 नंतर EMA 46ला त्यांनी टच नाही केला. EMA 40वरच चाललेला. ज्या दिवशी EMA 46ला तो ब्रेक करेल डाऊन साईडला, त्यावेळी आपण क्लोजिंग करेल, त्यावेळी आपण त्या स्टॉकमधून एक्झिट घेणार. तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला तो जो ट्रेंड आहे तो राईडच करायचा आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की आपण नवीन स्टॉकमध्ये कसं राईड करायचं. तर
तुम्ही आता बघू शकता तुमचे पूर्णपणे जे पॉईंट्स आहेत, एंट्री कुठे घ्यायची, स्टॉक सिलेक्शन काय करायचा, टाइम फ्रेम कुठे करायचं, एक्झिट कुठे करायचं, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्यांना ते रोज रोज मार्केट बघू शकत नाही, तर तुम्ही मित्रांनो ते मंथली एकदाच तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे तुम्हाला मंथली, आणि वीकली मी चेक करायचं आहे की तुमचा जो ट्रेड आहे तो काय करतो. तर मित्रांनो मी पूर्णपणे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला शिकवत आहे पूर्ण माहिती. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशी इन्फॉर्मेशन तुम्ही यूट्यूबवर वगैरे फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, प्रॅक्टिकल नॉलेज कोणीच देणार नाही. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.